पुण्यात गुलेन-बॅरे सिंड्रोमने धुमाकूळ घालत आहे. याची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून पुणे जिल्ह्यात रुग्णसंख्येने 100 पार केली आहे. दरम्यान या प्रकरणात एकाचा मृत्यू झाला आहे. हा तरुण मूळचा सोलापूरचा होता. या रुग्णाचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला जाणार आहे. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमकं कारण समोर येईल. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही, असं सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. 40 वर्ष वय असलेल्या या व्यक्तीस पुण्यात GBSची लागण झाली होती. त्यानंतर तो उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. 18 जानेवारी रोजी सर्दी, खोकला आणि श्वासाचा त्रास होत असल्याने या रुग्णास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीला तरुणाला रुग्णालयात ICU मध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने साध्या रूममध्ये रुग्णास हलवण्यात आलं. मात्र अचानकपणे त्याला श्वास घेण्यात अडचण येत असल्याने पुन्हा एकदा ICU मध्ये भरती करण्यात आलं. उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. तो रुग्ण 40 वर्षाचा होता. खासगी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर संजीव ठाकूर यांच्याकडे पोस्टमॉर्टमसाठी आणले होते. शवविच्छेदन ज्या डॉक्टरांनी केलं त्यांच्या प्राथमिक अहवालानुसार या रुग्णाचा मृत्यू GBS मुळे झाला आहे. पण 100% खात्री करून घेण्यासाठी मेंदूतील रक्ताचे नमुने, छोटे आणि मोठ्या आतड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यांच्या तपासणीचे अहवाल 8 दिवसात मिळतील. त्यानंतर नेमकं कारण समोर येईल. या रुग्णाचे दोन्ही हातपाय निकामी झाले होते. श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मृतदेह पाहिल्यानंतर प्राथमिकदृष्ट्या तो GBS मुळे झाल्याचं दिसतंय. शिळे अन्न, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका. पोटाचा काही त्रास होत असेल, त्यात हातपायाचे त्राण गेले असे वाटत असेल तर डॉक्टरांना दाखवा, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.